नमस्कार मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता काही प्रमाणात कमी झालेला आपल्याला दिसत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान पूर्णपणे बॅकफूटवर गेला असून भारताकडून जागतिक समूहाबरोबर दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानचा चेहरा आता उघडा करण्यासाठी प्रयत्न आपल्या भारताकडून करण्यात येत आहे. या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आता राजकीय देखील वातावरण तापल्याचं आपल्याला दिसत आहे. आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणजेच राहुल गांधी यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे काही आपलं युद्ध होतं, युद्धाची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आधीच पाकिस्तानला का दिली. आता ही जी काही पोस्ट आहे या पोस्टबद्दल आपण थोडक्यात जाणणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. बघा, या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी असं म्हटलं आहे की आपल्या हल्ल्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला माहिती देणे हा गुन्हा असल्याचं इथे त्यांनी सांगितलं आहे. आता परराष्ट्र मंत्र्यांनी हे जाहीरपणे कबूल केलं आहे की भारत सरकारने ही एक गोष्ट केली आहे. आता याची कोणी परवानगी दिली, परिणामी आपल्या हवाई दलाचे किती विमानांना इथे शरणागती पत्करावं लागली किंवा तिथे मारली गेली, याबरोबर राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या माध्यमांशी संवाद साधताना तो जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ देखील त्यांनी सांगितला. आता याच्यामध्ये किती विमानं गेली तर याच्यासाठी DGOMO लेफ्टनंट जनरल घई आणि नौदलाचे सक्षम व्हाईस ॲडमिरल व AN प्रमोद यांच्यासह 11 मे रोजी घेण्यात आलेल्या जी काही पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेमध्ये एअर ऑपरेशनचे जे काही GD एअर मार्शल AK भारती म्हणाले होते की सध्याच्या संघर्षाच्या स्थितीमुळे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने विमाने गमावली की नाही याबद्दल आम्ही याच्यावर कुठलंही भाष्य करू शकत नाही. म्हणजे ही जी काही आहे ही गोष्ट गुपित आहे. का गुपित आहे तर सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांना पाकिस्तान विरुद्ध कठोर आणि निर्णायक प्रत्युत्तात्मक कारवाई करण्याचे निर्देश हे पंतप्रधानांकडून देण्यात आले असं सांगण्यात आलं. गुप्तचर माहितीच्या आधारे भारतीय गुप्तचर संस्थांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 21 दहशतवादी ठिकाणं जी ती ठिकाणं त्यांची उद्ध्वस्त केली आणि तिथून ते जे काही दहशतवादी होते ते दुसऱ्या ठिकाणी पडण्यामध्ये सक्षम झाले. उरी आणि पुलवामा दहशतवादी घटनांनंतर भारताने दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरानंतर पाकिस्तान सतर्क झाला होता. यावेळी भारत पूर्वीपेक्षा अधिक कठोर कारवाई करेल असं त्याला नेमकं माहीत होतं आणि म्हणूनच दहशतवाद्यांचे जे काही अड्डे होते ते रिकामे करण्यात आले आणि त्यांना तिथून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास सांगितलं. भारताच्या गुप्तचर संस्था या ठिकाणी सतत लक्ष ठेवून होत्या. 6 मे रोजी दुपारी भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या माहिती मिळाली की दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हालचाली वाढल्या आहेत. गुप्तचर यंत्रणा आणि उपग्रह देखील याची पुष्टी झाल्यानंतर ऑपरेशन सिंदूरसाठी 12 मेपर्यंत वाट न पाहण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पंतप्रधानांनी जे काही ऑपरेशन सिंदूर आहे ते तात्काळ सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला. पंतप्रधानांच्या सूचनांनंतर भारतीय सैन्य ऑपरेशनसाठी पूर्णपणे तयार होतं. जरी तारीख आणि वेळ कोणालाही माहीत नव्हती. 6 मेच्या संध्याकाळपर्यंत फक्त 4च लोकांना ऑपरेशन सिंदूरची बद्दलची माहिती होती. आता लष्कराच्या सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे की कारवाईची गुप्तता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. कोणताही पायलट किंवा ग्राउंड स्टाफला विशेष बोलवण्याचे असे कुठलेही निर्देश आले नव्हते. या ऑपरेशनमध्ये पुरुष किंवा महिला असा कोणाचाही विचार करण्यात आलेला नव्हता. आता यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा वापर करण्यात आला. हवाई दलासह लष्कर आणि नौदलानेही पूर्ण सतर्कतेने ऑपरेशन सिंदूर राबवले. ऑपरेशनच्या सुरुवातीला आम्ही पाकिस्तानला संदेश पाठवला होता की आम्ही दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करत आहोत आणि लष्कराला लक्ष्य करणार नाही. त्यामुळे लष्कराकडे या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप न करण्याचा आणि वेगळे राहण्याचा पर्याय होता. पण त्यांनी हा चांगला सल्ला न स्वीकारल्याने तेही याच्यामध्ये उडी मारली आणि परिणाम तिथे खूप काही नुकसान झालं. पाकिस्तान नेस्तनाबूत झालं. दरम्यान 7 मे रोजी पहाटे 1 ते 1:30च्या दरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी स्थळांवर हल्ला केला. यानंतर लष्करी कारवायांचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी यांचे पाकिस्तानी सक्षम मेजर जनरल काशिफ अब्दुल्ला यांना फोन केला की याच्यानंतर एस जयशंकर यांनी ही माहिती दिली की आपल्याला याच्यात उतरायचं नाही. पण तरीही त्यांनी त्याच्यात उडी घेतली आणि परिणाम तुम्हाला माहितीच आहे की आज
पाकिस्तान जो भिकेला लागला, IMFकडे त्यांनी कर्ज मागितलं. इतर देशांची तुर्की असो, टर्की असो, अझरबैजान असो, या सगळ्यांकडनं त्यांना भीक मागावी लागली. शेवटी पाण्याचा देखील प्रश्न जर भारत अडला असता तर भारतने पाणी पूर्ण थांबवलं असतं आणि आज उपाशी हा पाकिस्तान मेला असता. मुद्दा एवढाच होता की ज्या पद्धतीने याची गुप्तता ठेवण्यात आली त्या पद्धतीने हे ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं, पण पाकिस्तानने नाहक कुऱ्हाडीवर पाय टाकला आणि आपला पाय कापून घेतला. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट माहिती तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत असू. धन्यवाद.